यं ब्रह्मबाळं भुवनस्य नाळं संसारमाया मतिमोहजाळं यशो विशालं शिशुपालकाळं गोविन्दबाळं मनसा स्मरामि गोविन्दबाळं मनसा स्मरामि तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले असे आनंद कंदा तोपकार मजन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा तूच फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय। आपण ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक दिवसापासून पोथी प्रवचन या ठिकाणी श्रवण करत आहोत। आपण पूर्वार्ध संपूर्ण उत्तरार्धाला लागलेलो आहोत। उत्तरार्धातील आज अनुक्रमे उत्तरार्ध लीळा क्रमांक 94 क्रमांकाची लीळा आपण आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी श्रवण करणार आहोत। तर आपल्या सत्राला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। दंडवत हो नाथोबा करवी तांदूळ जा खुडवणे नाथोबा करवी। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने नाथोबांना तांदूळ जा म्हणजे तांदूळ ज्याची भाजी खुडायला लावलेली आहे। स्वामींचं आता वास्तव्य कुठे आहे आपण पाहिलेलं आहे पाठीमागच्या चरित्रात। स्वामी आता डोमेग्रामला आलेले आहेत आणि डोमेग्राम या ठिकाणी छिन्नपापी या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचं वास्तव्य आहे आणि त्या वास्तव्याच्या कालावधीमध्येच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने नाथोबांना तांदूळजा खोडायला लावलेला आहे आणि तांदूळजा म्हणजे ती एक प्रकारे भाजी आहे, रानभाजी, आणि त्या भाजीचा स्वीकार परमेश्वराने त्या ठिकाणी केलेला आहे। कशा पद्धतीने केलेला आहे हे सविस्तरपणे आपण संपूर्ण चरित्रामध्ये लीळेमध्ये पाहूयात। गोसाव्यासी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतरे गुंफे दक्षिणेसेत तेवते गोसावी वीरणा विजय केले आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला उदयाचा म्हणजे सकाळचा पूजा अवसर झाल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत गुंफेच्या दक्षिण दिशेला शेती होती, म्हणजे आता जे छिन्नपापी गुंफा आहे या गुंफेच्या पाठीमागं शेती होती आणि त्या दक्षिण दिशेला शेतीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत विहरणाला गेलेले आहेत। सरीसे नाथोबास्ती समवेतच त्यांच्या स्वामींच्या समवेत नाथोबा नावाचे सद्भक्त समवेत आहेत। तव तेथ बरवा कोवळा तांदूळ जासे आणि त्या ठिकाणी ज्या राणामध्ये स्वामी विहरणा करता गेलेले आहेत समवेत नाथोबा आहेत आणि ज्या राणामध्ये गेलेले आहेत त्या राणामध्ये कोवळा अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारची कोवळी अशा प्रकारची भाजी तांदूळ ज्याची निघालेली होती आणि स्वामी ते पाहतात। सर्वज्ञे म्हणितले मंडळिका हा तांदूळ जा घ्या गा। स्वामी ते तांदूळ ज्याची भाजी पाहून देव नाथोबांना आज्ञा करतात, मंडळिका हा तांदूळ जा घ्या गा म्हणजे आपल्याला घ्या भाजी करण्याकरता हा तांदूळ जा खुडून घ्या असं स्वामींनी नाथोबांना आज्ञा केली। नाथोबाये तांदूळ जा खुडीला नाथोबांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तांदूळ जा खुडून घेतला। गोसावी गुंफे विजय केले आणि स्वामी इकडे नाथोबा तांदूळ जा खुडत आहेत आणि स्वामी गुंफेकडे गेले। त्यांनी नाथोबांनी तांदूळ जा खुडून घेतला आणि स्वामी गुंफेकडे निघाले समोर। नाथोबाये तांदूळ जा बाईसा हाती दिधला आणि नाथोबांनी काय केलं आता तांदूळ जा सुंदर अशा प्रकारचा कवळा कवळा तांदूळ जा खुडून आणला आणि आणल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत गुंफेकडे आले, गुंफेच्या आतमध्ये आले आणि ती आणलेला तांदूळ ज्याची भाजी आहे ती भाजी बाईसा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या प्रेमी भक्त स्वामींच्या सदैव सेवेमध्ये असणाऱ्या त्या बाईसा आणि त्या बाईसांना तो तांदूळ जा
नाथोबांनी आणून दिला. बाईसी बरवा रांधिला, बाईसांनी तो तांदूळ जा नाथोबांच्या हातातून घेतला. सुंदर अशा प्रकारे त्याला निसून चांगल्या प्रकारे धुवून सुंदर अशा प्रकारचं त्याची भाजी तयार केली. गोसाव्यासी पूजावसरू झाला, स्वामींना दुपारचा पूजावसर झाला त्या ठिकाणी. मग बाईसी गोसाव्यासी ताट केले आणि मग सुंदर अशा प्रकारे भाजी तयार करून बाईसांनी सुंदर अशा प्रकारे स्वामींचं, आमच्या गोसाव्यांची आरोग्ना श्रीमंत सुकुमार आरोग्ना, आणि स्वामींना एक सुंदर अशा प्रकारचं ताटामध्ये ती जे काही पदार्थ स्वामींना अर्पण करण्याकरता तयार केलेले आहेत ते त्या ताटामध्ये सुंदर अशा प्रकारे मांडले आणि मांडून भगवंताला त्या ठिकाणी भोजनाकरता बाईसा देणार आहेत. मग स्वामींकरता सुंदर अशा प्रकारचं बाईसांनी ताट केलं. गोसाव्यासी तो तांदूळ जा रुचला ऐसे नाथोबाए देखिले, आणि स्वामींचा त्या ठिकाणी त्या तांदूळ ज्याची आरोग्ना स्वामींनी स्वीकारली. आणि स्वामी जेव्हा आरोग्ना करत होते तांदूळ ज्याच्या भाजी समवेत, नाथोबा सुद्धा स्वामींच्या समोर पंक्तीलाच बसून भोजन करत असावेत किंवा बसलेले असावेत. आणि नाथोबा स्वामींकडे पाहतात जेव्हा स्वामी त्या तांदूळाच्या भाजीची आरोग्ना करत आहेत तेव्हा नाथोबांना वाटलं की स्वामींना तांदूळजा फार आवडलेला आहे, रुचलेला आहे असं त्यांना वाटू लागलं. मग येरी दिन पुसता आणीला, दुसऱ्या दिवशी गेले, स्वामींना फारच तांदूळजा आवडलाय असं त्यांना वाटलं, त्यांच्या मनाला वाटलं, कुणाच्या? नाथोबांच्या. आणि मग नाथोबा काय करतात, स्वामींना फारच आवडलाय तांदूळजाची भाजी, आणि म्हणून दुसऱ्या दिवशी स्वतःच निघतात. कुणी सांगितलंही नाही त्यांना की तुम्ही तांदूळजाची भाजी घेऊन या किंवा आणा, का आता आदल्या दिवशी जे सांगितलं होतं ते स्वामींनी सांगितलेलं होतं, पण तिथे दुसऱ्या दिवशी कुणीही सांगितलं नव्हतं, मनाचा कारभार. आणि ते मनानेच त्यांना वाटलं की देवाला भाजी फारच आवडली आणि मग आजही आपण स्वामींकरता तांदूळजाची भाजी घेऊन येऊयात, आणि म्हणून ते आणण्याकरता गेले. न पुसता आणीला म्हणजे स्वामींना विचारना ते गेले आणि घेऊन आले. बाईसाचा हाती दिधला, परत तांदूळजा घेऊन आले दुसऱ्या दिवशी आणि बाईसांच्या हाती दिले. बाईसी बरवा रांधिला, बाईसांनी आता कालच्या सारखाच सुंदर अशा प्रकारची भाजी त्याची तयार केली. मग गोसाव्याचा ताटी ओळगविला, बाईसांनी सुंदर अशा प्रकारे भाजी तयार करून स्वामींच्या आरोग्नेच्या ताटामध्ये तो तांदूळाची भाजी ओळगवली. सर्वज्ञ म्हणितले बाई हा तांदूळजा कैचा, स्वामी म्हणतात बाई हा तांदूळजा कसा काय बरं, आम्ही काल तर तांदूळजा आणायला लावला आणि तो तांदूळजा आम्ही खाऊनही घेतला, मग आज तांदूळजा कसं काय बरं, असं बाईसांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत विचारतात. बाबा हा नाथोनी आणिला, बाईस असंच सांगून देतात, बाबा हा नाथोबांनी आणला, मला दिला, मी त्याचं भाजी केली. तेही तेथ उभे असते, नाथोबा तिथेच उभे होते स्वामींच्या बाजूला. जेव्हा बाईसा स्वामींना ताट करून आणल्या होत्या आणि बाईसांना स्वामी विचारतात की हा तांदूळाची भाजी आज कशी काय, काल तर आम्ही घेतली होती, आणायला लावली होती, कालची काल संपली, पण आज कस काय, असं विचारत असताना नाथोबा तिथे बाजूलाच होते. बाईसांनी सांगितलं नाथोबांनी आणून दिली आणि आम्ही रांधली. बाई हा फेडा, स्वामी म्हणतात हा आमच्या ताटातून काढून टाका, काल आम्ही आणायला लावला होता, आम्ही स्वीकारला, हा आज आमच्या ताटातून काढा. सर्वज्ञ म्हणितले मंडळिका हा तांदूळजा काही येथुनी आणविला, स्वामी म्हणतात मंडळिका हा काही तांदूळजा तुम्हाला आम्ही आणायला लावला का, हा नाजी. स्वामी विचारतात हा तांदूळजा आम्ही तुम्हाला आणायला लावला का, नाजी आम्ही नाही आणायला लावला, तुम्ही नाही आणायला लावला. मग